ठाणे महापालिकेतर्फे 5 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान राम गणेश गडकरी रंगायतन येथे 30वा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे। सायंकाळी 7 वाजता महोत्सवाची सुरुवात होईल। शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्य आणि संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे। यावर्षी संगीतभूषण पुरस्कार गायिका आशा खाडिलकर यांना प्रदान केला जाणार असून रोख 51,000 रुपये व सन्मान चिन्ह असं पारितोषिक आहे। युवा पुरस्कार कथ्थक नर्तिका निधी प्रभू यांना देण्यात येणार आहे। पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं गायन होईल। 6 डिसेंबरला राजेंद्र गांगानी यांचे कथ्थक, आरती अंकलीकर यांचे गायन व उस्ताद शाहिद परवेज यांचे सितार वादन होईल। 7 डिसेंबरला वैशाली पोद्दार, सावनी पारेकर, पंडित अनंत जोशी यांचे सादरीकरण तसेच जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक सादर। दररोज एका रसिकाची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात येईल। कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे। यावेळी उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित मुकुंद देव, पंडित विवेक सोनार, तबलावादक रवी नवले उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 5, 6, 7 डिसेंबर 2025 रोजी 30वा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे ठाणे महापालिकेच्या वतीने। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत। यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे। याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे। याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे। त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे। पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक, शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे। दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक गायक पंडित राजेंद्र गांगानी जे आहेत कथ्थक नर्तक। त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत। त्याच उस्ताद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक उस्ताद शाहिद परवेज साहेब आहेत आणि अशा भरगच शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे, वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे, कथ्थक नृत्य आहे आणि दुपारी 3:30 वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक आहे। पंडित राम मराठे यांनी गाजवलेलं नाटक जय जय गौरी शंकर हे नाटक आहे। संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं ताल कीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे। असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवसाचा आहे। तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह यशस्वी करावा। विनामूल्य प्रवेशिका आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षीप्रमाणेच 1 डिसेंबर पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील। हा 30वा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह जो ठाण्यातील संगीत समारोहांचा मानबिंदू असा समारोह आहे आणि या समारोहामध्ये यावर्षी दरवर्षीप्रमाणेच उत्तम संतुलन सर्व कमिटीच्या कलाकार आणि अधिकारी वर्गांनी आर्टिस्टचं संतुलन फार चांगलं सांभाळलं आहे। म्हणजे त्याच्यात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे, शास्त्रीय गायन आहे, कथ्थक आहे आणि संगीत नाटक आहे। उत्तम बॅलन्स आणि दिग्गज कलाकारांची पर्वणी या कार्यक्रमामध्ये आहे। नमस्कार। ठाण्याचा मानबिंदू असणारा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह 5, 6, 7 डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या गडकरी रंगायतन ऑडिटोरियममध्ये होतोय। याच्यामध्ये भारत देशातले अत्यंत नामांकित अग्रगण्य कलाकार भाग घेत आहेत। कथ्थक नृत्यामध्ये पंडित राजेंद्र गंगाणी जे जयपूर घराण्याचे सिनियर कथ्थक डान्सर आहेत त्यांचं कथ्थक आहे। आदरणीय पंडित सुरेशजी तळवलकर यांचं ताल कीर्तन हा कार्यक्रम आहे। उस्ताद शाहिद परवेज यांचं सतार वादन आहे, आरतीजी अंकलीकर यांचं गायन आहे। अनेक युवा कलाकार याच्यामध्ये भाग घेणार आहेत। असा 3 दिवसाचा अत्यंत भरगच्च दिमागदार सोहळा हा कार्यक्रमामध्ये आहे। कार्यक्रम सर्वांसाठी दरवर्षीप्रमाणेच विनामूल्य आहे। त्यामुळे सर्व रसिकांनी 3 दिवस प्रचंड गर्दीने कार्यक्रमाला यायचं आहे। 1 डिसेंबर पासून कार्यक्रमाच्या प्रवेशिका तुम्हाला गडकरी रंगायतनवर उपलब्ध होणार आहेत। आमच्या कमिटीने जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्व समावेशक असे सगळे कलाकार आणि सगळ्या संगीताचे सर्व प्रकार तुम्हाला ऐकायला मिळतील असा प्रयत्न करून कार्यक्रम आखलेला आहे। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे। आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत। कार्यक्रमाला जरूर या आणि शास्त्रीय संगीताचा आनंद घ्या। नमस्कार। मुकुंद मराठे बाबांच्या म्हणजे पंडित राम मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दरवर्षी महोत्सव होतो आणि दरवर्षी
सर्व ठाणेकरच नाही तर महाराष्ट्रातून अनेक रसिक आणि कलाकार याच्यामध्ये सहभागी होण्याकरता रसिक म्हणून आणि कलाकार म्हणून नेहमीच आतुर असतात. आणि 30 वर्ष आता रिपीट व्हायला लागले कलाकार आपले, इतके कलाकार आणि नवीन युवा कलाकार ज्याच्यामध्ये आहेत. यावर्षी मी आता दोघंही छान बोललेच आहेत. मी संगीत नाटकासंबंधी बोलतो. दरवेळी आपण संगीत नाटक हे व्यावसायिक नाटक घेतो, पण संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 3 वर्ष सतत बक्षीस मिळवणारी कोकणातील वाघांबे नावाच्या ठिकाणची संस्था आहे संवेदना आर्ट्स. त्यांचं जय जय गौरी शंकर हे बाबांनी गाजवलेलं नाटक यावर्षी आपण मुद्दामून ठेवलेलं आहे, कारण अशा कलाकारांना चांगल्या तुडुंब गर्दीच्या रसिकांमध्ये हे नाटक सादर करण्यासारखा मान आपण त्यांना देतोय. आणि हे नाटक बाबांनी गाजवलेलं आहे. जय जय गौरी शंकर विद्याधर गोखले लिखित, वसंत देसाईंचं संगीत आणि त्याचे 2500 प्रयोग बाबांनी केलेले आहेत. त्यामुळे सर्व रसिकांना सांगतो, उदंड असा नटराजाच्या कृपेने आम्ही महोत्सव चांगला करतोय. त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि पूर्णपणे महोत्सव गर्दीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा सांगीतिक जल्लोष आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करूया. सर काय सांगाल, महानगरपालिका मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेते, कार्यक्रम सादर करते गेली 30 वर्ष, हो. त्याबद्दल काय सांगाल? प्रश्नच नाही. म्हणजे याच्याकरता जो आर्थिक निधी लागतो तो आम्हाला वैयक्तिकदृष्ट्या कोणालाच शक्य होत नाही, परंतु ठाणे महानगरपालिकेने त्याचं म्हणजे उत्कृष्ट सजावट, बाहेर जे डेकोरेशन करतात, बाबांचे फोटो, वाद्यांचे कटआउट, दरवर्षी वेगळी काहीतरी कल्पना घेऊन म्हणजे पडदा उघडल्यानंतर त्याला देखील रसिकांची टाळी असते. आणि नाट्यगृहाचा परिसर इतका उत्कृष्ट सजावटीने प्रसन्न करून टाकतात. आणि त्यामुळे हे ठाणे महानगरपालिकेला मी खूप खूप आभारी आहे. आणि असाच लवकरच तो आता 30, 35, 40, 45, 50 वर्षामध्ये होईल. आणि अखंड याच्यामध्ये युवा कलाकारांसकट इतके कलाकार येत आहेत, तर ठाणे महानगरपालिकेला मी खूप खूप धन्यवाद देतो. आज म्हणजे हे 30वं वर्ष आहे पंडित राम मराठे स्मृती समारोह या कार्यक्रमाचं. म्हणजे मी तबला शिकत असताना हा कार्यक्रम आम्ही बघायला यायचो. जसे आता आम्ही आवाहन करतो युवा कलाकारांना, तुम्ही या, मुकुंद दादा म्हणले की आणि हा कार्यक्रम बघा, तसं आम्ही शिकण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम बघायला यायचो. त्यावेळेला मुकुंद दादांना, विवेक सरांना मी वाजवताना पाहिलंय, आम्ही त्यांच्याकडे त्यावेळेला शिकलोय. आणि आज इतका आनंद होतो की कुठल्या तरी कारणाने मी या सगळ्या दिग्गज मंडळींसोबत या एकाच मंचावरती काम करतोय. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारलात मला की महापालिका हा कार्यक्रम करते, तर कुठलीही कला आणि कलाकार मुळात जगले आणि जगवले गेले ते राजाश्रयामुळे. त्यामुळे महापालिकेचा हा कार्यक्रम आहे ना, हा कलाकारांना आणि रसिकांना मिळाला, म्हणजे सगळ्या कलांना आणि कलाकारांना मिळालेला राजाश्रय समजतो आम्ही. कारण तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. एक इंडिव्हिज्युअल सातत्याने होतोय 30 वर्ष. म्हणजे माझं बालपण आणि तरुणपण हा कार्यक्रम बघण्यात गेलं. आता त्या आयोजन समितीचा एक छोटासा भाग आहे, याचा खूप आनंद आहे. आणि हे कार्यक्रम होत राहणार, पुढची पिढी हा कार्यक्रम बघते. आणि म्हणल्याप्रमाणे की हा राजाश्रय आहे. आणि हा सगळ्यांना, मुकुंदांनी म्हटलं त्याच मी पुढे घेऊन जातो की सगळ्यांनी या कार्यक्रमाला, विनामूल्य कार्यक्रम आहे. आणि आपल्या ठाण्याची सांस्कृतिक शहर ही ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचा खूप मोठा वाटा आहे. आणि विशेष करून असं आहे ना की शास्त्रीय संगीताला पाठिंबा देणारं आपलं जे टीएमसी म्हणजे ठाणे महानगरपालिका आहे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मी परत एकदा सांगेन की शास्त्रीय संगीत ही सगळ्या संगीताची जननी आहे. आणि आपले जे सगळे म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आहेत, माळवी साहेब आहेत, संपूर्ण जी टीम आहे, मस्के साहेब आहेत, हे सगळेजण इतका ह्या महोत्सवासाठी पाठिंबा देतात. आणि त्याच्यामुळेच हा अशा प्रकारचा इतका मोठा महोत्सव करणं हे टीएमसीच्या किंवा अशा मोठ्या पाठिंब्याशिवाय शक्य नाहीये. आम्ही सगळ्यांचे म्हणजे आम्ही कमिटी मेंबर आहोत आणि आम्ही कलाकार पण आहोत. त्यामुळे आम्ही या सगळ्या साहेबांचे आणि सर्व जे टीएमसीचे अधिकारी जे आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी असंच पाठबळ शास्त्रीय संगीतासाठी देत राहावं आणि कार्यक्रम चांगले जल्लोषाने व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी आपला हा महोत्सव आहेच, तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.